समजा उद्या तो पोलिसात गेला आणि सांगितलं त्यांनी पोलिसांना हेमंत राणे जिवंत आहे, तर काय करशील तू? आता तो सत्याच्या तिकडे जायच्या आधी ना हेमेराने ठोकणार त्याला. काय झालं मॅडम? बाबा हवी बाबा, बाबा तुम्ही मला ओळखलं का? मी आवी ना तुमचा. बघा मी आवी, ओळखलं ना तुम्ही मला? मला फक्त एवढंच हवं होतं. थँक्स. मी बऱ्याचदा बाबांना आठवून देण्याचा प्रयत्न करत होतो, पण तू आलीस आणि इट्स ऑल राईट अविनाश. बाय द वे, त्यांना फक्त तुझं नावच नाही तर अजूनही इतर बऱ्याच गोष्टी आठवत आहेत. बरंच काही म्हणजे काय सांगितलं बाबांनी? नहीं, ज्यादा कुछ नहीं बोला. मैंने उसे बोलने ही नहीं दिया. हाँ, पर उसको लगता है कि मानसी का खून मैंने मतलब हेमेरा राणे ने किया है, और वो भी तेरे आबा के कहने पे. या गोष्टीची भीती होती मला. तुला माहित नाही सत्यजित कसा आहे. तिला बोट दिलं ना की अख्खा हात पकडायला जातो तो. याच गोष्टीचा फायदा घेत आबांना मेंटली टॉर्चर करत कंपनीच्या पेपरवर सह्या घेण्याचा प्रयत्न करतो इतके दिवस. त्यात आता तू जाऊन भेटलीस. काय गरज होती तरी मी तुला सांगत घे. इथे आधीच एवढं काम पडलंय, त्यात नको ती अक्कल स्वतःची चालवून तू काहीतरी करायला. बस मेरी अक्ल मत निकाल. आई हूं ना मैं, काम करते हैं. ऑर्डर देखती हूँ. 3 पोहा आहे तयार आहे. हाँ तो मैं पैक करती हूँ. शन्नो, माझी शपथ घे. म्हण असं की हेमंत राणे बनून कुठेही जाणार नाहीस यापुढे. मैं तेरी शपथ लेती हूँ ममता. थँक्यू, थँक्यू. तू पॅक करायला घे, मी आलेच दिशाला बघून येते. फिर से गलती कर दी तूने ममता. कम से कम शपथ तो पूरी सुन लेती. सांग ना, काय काय म्हणाले बाबा? ते इतकंच म्हणाले, यशवंत भालेकर इज्जतीसाठी काही करू शकतात. आणि मानसी तेव्हा प्रेग्नंट होती आणि म्हणूनच यशवंत भालेकरांनी मानसीला बाजूला केलं आणि तिला झालेल्या बाळाची सुद्धा विल्हेवाट लावली. एवढं सगळं बाबांनी सांगितलं? हो. आणि पोलीस रेकॉर्ड प्रमाणे त्या रात्री जी काही भांडणं झाली होती ना, त्या भांडणाचा फायदा घेऊनच मानसीचा खून करण्यात आलाय. सत्यजित भालेकरने हेमंत राणेची मिसिंग कंप्लेंट फाईल केली. म्हणजे याचाच अर्थ हेमंत सुद्धा या मर्डर मध्ये इन्व्हॉल्व होता. हेमंतवर आधीच 3 हाफ मर्डर आणि 1 फुल मर्डरची केस सुरू आहे. स्वतःच्याच बापाचा डोकं फोडून त्याने खून केला होता. आणि बाबांच्या म्हणण्यानुसार हेमंत आणि विश्वजित हे मित्र होते. म्हणजेच यशवंत भालेकरांनी हेमंतची मदत घेऊन मानसीला बाजूला केलं असेल. 1 मिनिट. बाबा, ही कोण आहे? कोण आहे? नाही माहित. मी कोण आहे? मी नाही माहिती मला. पाहिलंस, 2 मिनिटापूर्वीचं आठवत नाहीये त्यांना, आणि तू म्हणतेस 20 वर्षांपूर्वीचं आठवलं. त्या डायरीची पानं सापडली आहेत का तुला? नाही, त्यांनी मला जे काही सांगितलं ना त्यावरून मी अंदाज बांधला. खोटं बोलतेस तू.
तुझा प्लॅन लक्षात आलाय माझ्या. वा. म्हणूनच काल तू तेजू बनून बाबांना इथे आणायला सांगितलंस आणि आता तेजस्विनी सावे बनून प्लॅन रचलायस. ओ कम ऑन यार अविनाश. हे बघ, मला त्यांनी जे काही सांगितलं ना ते सगळं सांगितलंय मी तुला. त्यांना आता आठवत नसेल तर दॅट इज नॉट माय प्रॉब्लेम. आणि तुला विश्वास नाहीये ना माझ्यावर? त्यांचं सगळं बोलणं मी रेकॉर्ड करून घेतलंय. आपल्या भाषेत त्याला स्टेटमेंट म्हणतात. हो ना? ऐकव. आता नाही. यशवंत भालेकरला सगळ्यांसमोर कोर्टात उभं करेन ना तेव्हाच ऐकवेन. शिर्के, शिर्के व्याज रेडी ठेवा. आरोपीला अटक करायला जायचंय आपल्याला. चुकीचं करतेस हा तू. नाही, मानसी सरनाईकची केस सॉल्व्ह करून ना सिनियर इन्स्पेक्टरची एसीपी होणार आहे. एसीपी तेजस्विनी सावे. तुझ्यासारखं ना एका पोझिशनला खितपत पडायला आवडत नाही मला, कळलं? ममता, ही दिशा अजून बाहेर नाही आली. क्या बात है? शन्नू जे व्हायला नको तेच झालंय. मतलब? रंगा लग्नासाठी नाही म्हणाला. चलो अच्छा हुआ. अविनाशींचा फोन. हा बोला अविनाशी. गडबड झाली. यशवंत भालेकरांना कुठेतरी गायब करावं लागणार आहे. का काय झालं? तेजस्विनी ठाम आहे की मानसीचा खून यशवंत भालेकरांनी केलाय. नाही पण हे खरं नाहीये. खरं खोटं नंतर बघू. आधी यशवंत भालेकरांना गायब करावं लागेल, कारण तेजस्विनी बंगल्यावर गेली आहे त्यांना अरेस्ट करायला. आता हे बघा, ऐका. मर्डर हा कॉग्निझेबल ऑफेन्स आहे. यात जर त्यांना अरेस्ट झाली तर बाहेर येणं कठीण होईल. म्हणून म्हणतोय कुठेतरी त्यांना गायब करा आणि अँटिसिपेटरी बेलसाठी अप्लाय करा. तो मिळाला की त्यांना परत आणता येईल. अहो पण अविनाशी मी कुठे पाठवू त्यांना? हे बघा, कुठेही गायब करा. जिथे पोलीस पोहोचणार नाही अशा ठिकाणी गायब करा. आणि काही लागलं तर मला फोन करा. ओके? काही करा जरा प्लीज. बरं. क्या हुआ? अविनाशी म्हणत होते की ती तेजस्विनी आबांना अरेस्ट करायला निघाली आणि बेल मिळेपर्यंत कुठेतरी आबांना पाठवा, लपवा म्हणाला. तर कुठे पाठवू मी आबांना? एक मिनिट. हॅलो पोत्या, ममता बोलते. तुम्हाला नंतर करू काय? देव झोपल्यात जरा. हे बघ, वेळ नाहीये एवढा. मी काय सांगते ते नीट ऐक. पोलीस कुठल्याही क्षणी आबांना अरेस्ट करायला तिथे बंगल्यावर पोहोचतील. काय? कशा पायी? मानसीस, मी सांगते तेवढं ऐक. आता पहिलं आबांचे कपडे, सामान, नंतर थंडीचे काही कपडे अशा बॅगा बनव. हो पण ममताजी. पण बिनला वेळ नाहीये पोत्या. तू बॅग भर, मी नंतर परत फोन करते. ठीक आहे. अरे अब किसको फोन लगा रही हो? प्रतीक्षाला. उचलत नाहीये. अरे उधर रात होगी ना अभी. हा ते तुझ्या ओळखीत असली कुठे जागा आहे का कि जिथे आबांना लपवता येईल पोलिसांपासून? अरे तू पुलिस वालों को नहीं जानती है. चोर को ढूंढने के लिए ना ये चूहे के बिल में भी घुस जाते हैं. प्रतीक्षा. हॅलो. सॉरी भाऊजी, जरा डोळा लागला होता. बोला ना. ऐक ना, माझी एक रिक्वेस्ट आहे तुला. प्लीज नाही म्हणू नकोस.
एंगेज लागतोय. अरे कोणता एंगेज लागतो बे ममताजी. थँक्यू प्रतीक्षा, थँक्यू. शन्नो, आपल्या किचनच्या अकाउंट मध्ये किती पैसे असतील? होंगे कोई 70-75 हजार. लगेच आबांच्या अकाउंटला ट्रान्सफर कर. मोठ्या टॅक्सी घेऊन त्यांना एअरपोर्टला घेऊन चाललंय आणि प्रतीक्षा तिकीट पाठवते त्यांच्यासाठी. हॅलो अविनाशजी. हॅलो हॅलो ममताजी, तेजस्विनी आता निघाली. आपल्याकडे फक्त 10 ते 12 मिनिटं आहेत. हा, घाई करा. हो. ममता, मैं क्या बोलती हूँ, आबा अमेरिका जा रहे हैं ना, तो वीजा लगेगा ना? अरे देवा, मी हा विचारच नाही केला. प्रतीक्षा पण काय नाही बोलली. एक मिनिट. आबांचा 10 वर्षाचा विजा होता, बिझनेस विजा. म्हणजे तो एक्सपायर व्हायच्या वेळेला कंपनीवाल्यांनी रिन्यू केला असेल तो. देवा, असू दे रे बाबा विजा. थांब एक मिनिट, पोतेला फोन करते. हा ममताजी, बॅगा रेडी. पोत्या, आबांचा पासपोर्ट कुठे आहे? मला नाही माहिती. अरे बघ ना, तिथे कपाटला ड्रॉवर मध्ये त्या खोलीतच असेल कुठेतरी. खोलीत नाही हो, मी स्वतः 15 दिवसाला त्यांची खोली साफ करतोय. नाही खोलीत. म्हणजे सत्यजितने तो स्वतःच्या ताब्यात ठेवला असणार. सत्यजित कुठे आहे? सत्यजित साहेब आणि ती शक्ती आणि ती बोलके, ज्युनियर बोलके, ती बाहेर गेलेत. बरं झालं. तू एक काम कर, सत्यजितच्या ऑफिस मध्ये जा, सगळे ड्रॉवर चेक कर. कुठे ना कुठेतरी तुला सापडेल नक्की पासपोर्ट. पोत्या, लवकर कर, वेळ खूप कमी आहे. नाही, करतो मी, करतो. हा बरं, तू पैसे ट्रान्सफर केलेस? अरे पहले वीजा का तो पता लगने. अगं अमेरिकेला नाही, कुठेही गेले तरी पैसे लागणारच आहेत ना. तू कर ना. हाँ पापा, करती हूँ. वो आबा की बैंक डिटेल्स पता. ममता, हो गया पैसा ट्रांसफर. हाँ हाँ पोते, बोल. मिळाला पासपोर्ट? वय वय वय. हा, बघा लागलोय मी. हा, अरे हे काय, माझी बॅग का भरली? तेव्हा 2 मिनिटं थांबा, सांगतो मी, सांगतो. हा बोला. अरे कोणाशी बोलतोस तू? सांगतो की तेव्हा 2 मिनिटं शांत व्हा. 2 मिनिटं. हा ममताजी बोला. पोते, तो पासपोर्ट उघड. US विजा अशी लिहिलेली पानं असतील, ती आहेत का बघ जरा. हाय हाय हाय. पर 2-3 पानं लिहिल्यात हो तशी. म्हणजे विजा एक्सटेंड केलंय नक्की. आता प्रत्येक पानावर ना एक्सपायरी डेट असं लिहिलेलं असतं. आजच्या डेट नंतरची तारीख कुठल्या पेजवर आहे का बघ जरा. ए बाबा, हे सगळं काय चाललंय सांगशील काय? तेव्हा 2 मिनिटं द्या, 2 मिनिटं सांगतो मी. हा, जरा शांत व्हा. हा 23 जानेवारी 2026. हा, देव पावला. तू एक काम कर, आता लगेच टॅक्सी माग, आबांना घेऊन एअरपोर्टला पोहोच. मी तुझ्या फोनवरती तिकीट पाठवते आबांचं, ठीक आहे? आणि आबांचा फोन ताबडतोब स्विच ऑफ कर. आत्तापासून तो वापरायचा नाहीये असं सांग त्यांना. हा, आणि एअरपोर्टला पोहोचलात की मला कॉल करा प्लीज. चालतंय चालतंय चालतंय. हा, ओके ओके. काय काय देव पावला, आबा निघाले अमेरिकेला. हा विनाशी. ममताजी, हा शिर्केचा मेसेज आला होता मला. ते आता 5-6 मिनिटात पोहोचतील तिकडे. काळजी करू नका,
सगळं झालंय आबा निघतंय, आणि एकदा सगळं व्यवस्थित झालं की मी तुम्हाला सांगते कुठे गेले ते. नाही नाही नाही, ऐका, सांगू नका मला, काय कोणालाच सांगू नका, म्हणजे अगदी शन्नोबीला सुद्धा सांगू नका. हो हो. क्या हुआ? काही नाही ग, पोत्याला फोन करते. हा पोत्या, झाली तयारी, निघाला? अहो बघा ना, देवा ऐकायलाच तयार नाहीत ना. अगदी म्हणाले तर यशवंत भालेकर कुठं पळून जातोय काय? हा, तुम्ही बोला की त्यांच्याशी. फोन देते ना. ममताजी घ्या हो देवा, बोलून घ्या प्लीज. हा घ्या. हे विश्वा, अरे मी काही केलेलंच नाही तर मी पळून कशाला जाऊ? आबा पाया पडते, प्लीज ऐका माझं. पोलीस कुठल्याही क्षणी पोहोचतील तिथे, आणि अविनाशी म्हणाल की एकदा आता अरेस्ट झाली ना तर ठीक आहे, जेलमध्ये जावं लागेल ना, जाईन मी. आबा तुम्हाला तुमची काळजी नसेल तरी मला आहे, प्लीज ऐका माझं, माझी शपथ आहे तुम्हाला. अरे विश्वा, म्हणजे तू दिशा सुवर्ण मला भेटणार नाहीत काय? असं काही होणार नाही आबा, विश्वास ठेवा माझ्यावर, सगळं नीट होईल. माझीच मला शपथ आहे, मी या सगळ्यातनं तुम्हाला बाहेर काढीन. वो कैसे? हे सगळं ज्याच्यामुळे सुरू झालं त्या आरोपीला गजा आड करून. मतलब हेमंत का बलि चढ़ाएगी तू? म्हणजे तू केलंयस हे सगळं? म्हणजे मानसीचा खून? तुझे क्या लगता है? हे बघ शन्नू, असले प्रश्न विचारून मला धर्मसंकटात टाकू नकोस. ममता, तुझे क्या लगता है? कॉलेजमध्ये मला कोणी सतावल्यावर ज्या प्रकारे तू रुद्र रूप धारण करत होतीस त्यावरून तरी मला हेच वाटतं की यही तो पुलिस को भी लग रहा है, मैंने मानसी को मारा है. मग खरं कोणी केलंय? कोणी केलंय? हे बोल, क्या कोणी केलंय? मला काय माहित बाबा, मी तर तुमच्या सोबतच होतो ना. अरे मग कोणी केलंय? मला खरंच माहित नाही. अरे कुणामध्ये ही हिंमत? येस, म्हाताऱ्याशिवाय ही हिंमत कोणीच करू शकणार नाही. पण का? येस, ती गन जी मी पोत्याला दिली होती भार्गववर फायर करायला, तशीच अजून एक सेम गन इथेच होती. पण साहेब, काकाजीले थे गन नेमकी पाहिजे कायले असं? कारण की ती तेजस्विनी साबळे ती गन शोधत होती. हा भार्गव काय तिला ती गन देत नव्हता, कारण का ती गन खेड्याच्याच नावावर होती. अरे म्हाताऱ्या, मला अडकवायला तुला ही गन तेजस्विनीला द्यायची असणार. येस येस, द गन इज हिअर. साहेब, गन तर इथंच आहे, मग आपलं ऑफिस असं अस्ताव्यस्त कायले केलं असेल कोण? देख ममता, एकदम खरा सांगते तुला. उस बारे में मेरे को ज्यादा तो पता नहीं, लेकिन क्या है, लेकिन इतना जरूर याद है कि उस रात वहां पर मेरे अलावा और भी कोई था जिसको मैंने मानसी के कमरे से बाहर जाते हुए देखा था. और हाँ, उसने साड़ी पहनी हुई थी ममता. अब वो औरत थी कि कोई और था वो तो याद नहीं है. शक्ल नहीं देख पाई ना मैं. अच्छा, म्हणून माझ्यावर संशय आला. पण मग साडी नेसलेलं कोण असू शकेल?